बाईंनी सांगितलंय पावसाळ्यात इथं कधी कधी साप येतो. बाई एक पप्पी पप्पी दो ना. पप्पी दोन आहे. नमस्कार पब्लिक, तुमचं स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण कोकणात चाललोय. आपल्या सोबत आहेत अनिकेत भाऊ पसारे. स्माइल बघा बाईची. बाईने अचानक ठरवलं, म्हणलं बाकीचं जाऊ दे, आपण जाऊ म्हणला कोकणात. चल म्हणला उद्या सकाळी उठ. बाईला मी सकाळी 4 वाजता फोन केलाय. बाईची मम्मी म्हणते अनिकेतला झोपू दे थोड्या वेळ. मग बाईला थोड्या वेळाने उठवते. मग बाईचा मला फोन आला 6 वाजता. मग आम्ही निघलो 7 वाजता. लय कष्ट आहेत आता. फक्त ब्लॉग मध्ये बघत राहा पुढं. फुल धिंगाणा भाई. आज तर काही धिंगाणा म्हणजे धिंगाणा. 3 दिवस फुल एन्जॉय. फुल एन्जॉय. फक्त पैसे पाठवतो. फक्त पब्लिक 500 रुपये पाठवा सगळ्यांनी. बघते आमचं सगळ्यांचं. कारण 10-15 हजार रुपये काय होणार नाहीत. तर बाय मित्रांनो, पुढे बघत राहा. भेटा पुढच्या ब्लॉग. कसे आहेत आजी जांभळं? 20ला एक जांभूळ लागतो. हा ह्या एक 20ला. समझ रहे हो ना. बरं आपलं करवंदाचं चांगलं आहे का? हा बोका हो हा बरं लागतं की. आणि चांगलं बरं लागतं. जांभळं रे. जांभळाचं ते काय नाही नको नको. घेतलेला मी दिलेले. चांगलं लागतं का? बघ ना, एक घेऊन बघ ना त्याच्यात. मला वाटत काशील असं घेतो. भाई तुझं डाईट घेतो तू काय. काय हो आजी? काय म्हणते? काय आलू घालू का? उभी राहणे खा. फोटोग्राफर. झूम भारी आहे. 1x मध्ये काढत जाऊ. 3x मध्ये ना. पोर्ट्रेट मारलं ना त्याला, रिमीने मारलेले क्वालिटी निघतात. हा मस्त चालू आहे. एकदम कडक. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. भूक लागली. हॉटेलच चालू ना. 1 तास झालं वेटिंग. थांब म्हणला तो 1 तास. 1 तास कशाला म्हणतात? आम्ही जाईन कोकणात त्यावेळेस. आमच्या डोक्याला मुंगे आले त्याचं ऐकून. हा ना. आता आमचा जीव पार कासावीचा झालाय. मग लागली भाई. अख्खे पोटाची पार काय सांगू आता तुम्हाला. पोटात कावळे ओरडायला लागले. मित्रांनो, आता जेवाय थांबलेलं जेवण झालंय. आता चाललोय परत कोकणाकडं. आता डायरेक्ट दिव्यागरला चाललोय आपण बीचकडे. डायरेक्ट आता तिकडे गेल्याच भेटू. बाय बाय. कसं आहे पब्लिक ना जरा. कसं नाही तिकडे बघ बोट. भाई राडा आहे राडा. नात करते का? यावं लागतंय. हात करते काय म्हणा. आलो का नाही जन्म. मंदिर. हे गाडी काय खेळता. हे गाडी खेळा. ही गाडी तर बच्चो लोक खेळते. आलोय मित्रांनो आता विलावर. विला झाले. आता काय म्हणतात रे त्याला. आता फ्रेश ब्रिश होणार आहे आणि जाणार आहे बीचवर. मग करतो ब्लॉग कंटिन्यू. आता होतं फ्रेश. बाय बाय. झालोय आता फ्रेश. आता जाणार आहे बीचवर. कसा आहे आउटफिट? थांबा तुम्हाला असं असं दाखवतो. सेल्फी कॅमेरा कसा आहे? नात करते काय? यायलाच लागते.
आता चाललोय बाई बीचवर. चला तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघत राहा काय काय होतंय. चलो बघा कसा गाडी वळवते. वळव, येऊ दे माग. चल चल भैया, हाय बोलो, हाय करो. ए भाई अपना ए यार, भाई एक पप्पी पप्पी दो ना. पप्पी दोन आहे उठा के देता हूँ. फोटो चलो आता पाऊस आलाय भाई, आता काय करायचं आहे? बीचवर जाऊ का पावसात भिजू तेच कळलं ना. पाऊस वगैरे पण आहे, खाली पण आहे. अब हम जाएंगे बीच पे, आप जाएंगे बीच पर, करेंगे धिंगाणा, पोहेंगे पिवेंगे, फिर बाद में घर पे आके खाना खा बघ धिंगाणा बघा. रात्री 10 धिंगाणा नाही राहता भाई. स्विमिंग पूल नुसता स्वर्ग. तू समझा? हाँ नहीं, तू समझा नहीं. अरे वास्का, उई बाद झालं बाई. 3 बॉल मलाच पळाव. हमारे यहाँ ऐसे ही होता है. गद्दारी कर बे. करता हूँ, बॉलिंग नहीं. वो बचपन गद्दारी से कर बे. आदत है. Yes boss, गद्दारी कर बे. ए चावी दे रे. अरे पॉवर बँक क्या के अरे खाली ठेव ना, मग पडणार नाही. अरे आणे पडन रे. राहू नाही दे. पडत. माझ्याकडे गाडीची आहे. अरे पडन रे. अरे कहना क्या चाहते हो? चोर चोर पॉकेट बनाया आणे घोड्या बिड्या वसं मग जाऊ रे. ओलं व्हायचं. ते अरे तिकडे ते गाडी तिकडे बोलते पण. पडून रे भाई. त्यांच्या दुकानाकडे जाऊ आपण. आता त्या गाडीत बसायचे. मित्रांनो जगा तो घेऊन गेलाय भाई, एकटाच गेलाय. आता मी घेत असतो एक राईड भैया. ओय आणे. कसा खातोय? हा खा खा. हा हा. बघा बाई, मी तर राडा करून ठेवलाय अक्का. उई पडलं. आई चड्डीवर पडलं ते. आता भिजायचंय भाई. काय ओट एकदम लाल लाल झाले ना. हो ना. गर्लफ्रेंड. हट हलकट. बॉडी बिडी कशी नाच नाच करते काय? अरे कुपशीत आहे तो. इकडे बघ, ट्रायसेप बघ बाई. हे कुपोषित आहे हे. बाय कुपोषित आहे. ट्रायसेप बघ एवढं खाली आले. कुपोषित आहे दागो. कुपोषित आहे. हे कसं आहे? कसं आहे? नाच करते. तरी बाई आता 1 महिना तर झालं जिम लावून. 1 महिना बी नाही झाले. 15-20 दिवस झाले. चप्पल कुठं काढायचे? साईडला काढतो कपडे. घ्यायचं तुला कधी पण या, तुमच्यासाठी आम्ही आहे इथं. पैसे घेऊन ये आमच्यासाठी. पैसे घेऊन डायरेक्ट खूपशे. आता इथं काय म्हणतात? वनवासी आदिवासी मग. ए देव ढोल ढोल ढोल. ए भाई आने चष्मा रकम कुठे आहे काय माहित? बाई हरवला.
बरगडे आणि का बस मोबाईल आहे लाटाली हे प्रभू हे हरी राम कृष्ण जगन्नाथ लाट आली होय माहिती बघ आणि मोठी आली मोठी आली या कमॉन गाइस कॅमेरा पाणी भिजला चाललं पुसायला काय वॉटरप्रूफ नसतं मोबाईल गॉगल बी हरवला आलोय जाऊन माघारी आता इथं पावणार आहेत मस्तपैकी स्विमिंग पूल मध्ये कसा आहे निसर्ग सनसेट आता शिक सूर्य बाहेर आला भाई कसं आहे ब्लॅक आता मस्तपैकी फ्रेश झालोय धिंगाणा घातलाय फुल पाहून बिवून आलोय ओके मध्ये कॅमेऱ्यात पाणी गेलं त्या समुद्रात कधीच मोबाईल न्यायचा नाही भाई पाण्यात तर घालायचंच नाही वल्ला झालता अक्का कॅमेऱ्यात पाणी गेलं काडीपिटी घेतली थोडं गरम केलं गेलं निघून जुगाट चला आता जेवायचं जाणार आहे मग परत ब्लॉग मध्ये आपण कंटिन्यू राहू तुम्ही ब्लॉग बघत राहू नेक्स्ट काय होते काय नाही बाय बाय मोबाईल मध्ये पाणी पण गेलं मोबाईल मध्ये पाणी पण गेलंय आणि चार्जिंग पण होत नाही वॉर्निंग यायला लागली 30%च्या वर चार्जिंगच आहे ना आता अवघड झालंय आता याच्या पुढचा ब्लॉग डायरेक्ट पुण्यात दिसेल नाही तर डायरेक्ट रायगडला दिसेल आता फुल टेन्शन मध्ये आता काय अवघड केलंय अनिकेतने जाऊ दे आता झालं गेलं आता बघू काहीतरी चार्जिंग पण व्हाय नाही बघू आता काहीतरी पाणी काढतो तोंडाने फुकू क्यों भी ओवर एक्टिंग करता है साला ओवर एक्टिंग की औलाद अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह अरे देना यार देना समझा कर बात को यार अरे लेकिन जेवायला चाललोय आता चला हॉटेल मध्ये भेटू बाय बाय इकडे बंद आहे गाईज आता पुढे जायला लागल असं असतं म्हणून बाई म्हणून आधीच नियोजन करून यायचं गाडीवर पेटीवर गाडी असतं तर सगळ्यात भारीवर टेन्शन नाही कसलं वड कुठलं म्हटलं रे तो काय कळलं नाही बा. कर काहीतरी म्हटलं दांडला का काहीतरी म्हटला तो कोंडलेकर का काहीतरी म्हटलं हा कोंडलेकर अरे कहना क्या चाहते हो एक बाई आयफोनला चार्जिंग किती टिकते काय माहिती लय टेन्शन आहे जिंदगी मध्ये भाई काय सांगायचे आमची जिंदगी नाही तोंडलेकर कुठे माझच दे मोठं माझं ए तो इकडे आलोय मित्रांनो जेवण बिवण करून घरी आता झोपणार आहे उद्या स्विमिंग पूलला आज काय ते भाई म्हणला 6 वाजता बंद झाले म्हणून आता उद्या पाहणार आहे स्विमिंग पूल मध्ये सकाळ फुल धिंगाणा भाई उद्या आता झोपतो उद्या सकाळी येतो परत बाय बाय गुड मॉर्निंग पब्लिक उठलोय आता डायरेक्ट टँकला जाणार आहे खाली स्विमिंग पूल मध्ये जातो आता भैया गुड मॉर्निंग सुबह आ जाओ तैरने पानी चेंज होते रहता है बार बार ज्यादा थंड नाही ना रे ऐसा उतरता हा ना आकार पडता है भैया हाय बोलो आता काय भाईला व्हायरल गाईज तुम्हाला सापाचा वेळ बघायचा का भाईने सांगितलंय पावसाळ्यात इथं कधी कधी साप येतो भाई काय प्रकार हम तो डर गई
चल ड्रिप उलट पावसा. पाणी काहीच गरम नाही. आणि मी जाईन नाही भाई, मोबाईल जाईन नाही. नाही नाही काय नाही. वॉर्निंग वॉर्निंग बघून घ्या इकडे यायच्या आधी. आम्हाला काही टेन्शन नाही, आम्ही काय करतच नाही यातलं. स्विमिंग पूल आंघोळ करून आपण पारुशे चालू. पहिल्याच रूल तोडलाय. शॉवर बिफोर पण भारी भाई स्विमिंग पूल ना. तिथं सांग भाई, आता रेस लावले तिथपर्यंत. ये. नाही भाई तू रेस लाव, तू ये ये. ओम भट स्वाहा. ये. गुद मारला काय हो. ए गुद मारशील. भाई थोडंसंच राहिलं हा. आलं पण. आता मी हा अच्छा. जाऊ का हा आता डायरेक्ट पलीकडे निघणार. हा. तुझ्यासारखं असं वर नाही तार फाडणार पाय बी. वर येत होते का पाय? व्हिडिओ दाखवत आता. येऊ. येऊ पब्लिक. तुझी सापी काय डायरेक्ट सुळ 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 सुळ. इशारा. एवढं राण्या गोगलच गेलाय. घातलं यो किती इथे. सर मिल गया फिर से मिल गया हमें. इशारा. दीपिका नाच करते काय? हा ना यावं लागते. हॉटेल दर्गा. हॉटेल दर्गा रेस्टॉरंट. ओ अबे पाणी तुझ्यात ए, उडलं उडलं. रडत होता ना काल मोबाईल मध्ये पाणी गेले म्हणून. मागच्यात नाही ना. रस प्यायला म्हणलं माय. रस पहिले नाही टँक मध्ये पवायला म्हणलं मी. मोबाईल दाखव एक मिनिट. मोबाईल. सॉरी बेबी टँक मी. ओम नमः शिवाय. ओम भट स्वाहा. अरे भारी रे. भारी आहे ना. असं असं. बस. ओम. आणि साबू आल्यावर काय करायचं आहे? तर इथून डायरेक्ट पलीकडच्या टँक मध्ये. इकडे बघ बाई. पाणी गरम आहे बाई. यांनी काय गरम पाणी टाकलं ह्याच्यात काय नाही. गरम पाणी टाकलंय. काल बाई समुद्राचं खारट पाणी पिऊ पिऊच माझ्या मोबाईलने जीव गेला. भैया लव यू. भैया म्हणे पहिल्यांदाच आल्यात असले. वनवासी. छोटा टँक किंवा मोठा टँक. चलो गाइस अब जाएंगे रूम पे, कपड़े वपड़े चेंज करेंगे और जाएंगे वीडियो निकालने बीच पे. बाय बाय. कसा आहे मित्रांनो लुक. आता जाणारे व्हिडिओ काढायला. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघत राहा. आहे का हे तर बाई गॉगल काढतच नाही ब्लॉग म्हणलं की. पब्लिक आलो व्हिडिओ काढायला पण इतकं पाणी घाण खवळलंय ना डायरेक्ट इकडे बाहेर यायला लागले. आता कुठे व्हिडिओ काढावं इथं काढावतो सगळे राहो पब्लिक येईल. काय करावं काय सुचत नाही. तर पब्लिक आता झालंय आमचं सगळं. आता इथंच ब्लॉग एंड करतोय. कोकणाचा ब्लॉग पार्ट 1 आहे तो इथंच एंड करणार आहे. आता नेक्स्ट ब्लॉग इथून पुढे चालू होईल. तो पार्ट 2 मध्ये येणार आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तो पण बघा हे पण बघा. बाय बाय.